हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. तर आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत चकली. चकली म्हणलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतं. तर अशीच खमंग, कुरकुरीत आणि काटेरी अशी चकली आपण आज बघणार आहोत. पण ही चकली जी आहे ती आपण दिवाळीमध्ये बनवतो ती चकली नसून तर उपवासाची चकली आहे. तर अशी ही उपवासाची चकली कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारची बेल आयकॉन जे आहे त्याच्यावरही क्लिक करा आणि त्यानंतर ऑलसाठी सिलेक्ट करा. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी उपवासाची चकली बनवण्यासाठी उपवासाची भाजणी घेतलेली आहे. तर 4 वाटी होईल इतकी मी उपवासाची भाजणी घेतलेली आहे. तर या वाटीनं मी 4 वाटी होईल इतकी अशी भाजणी जी आहे ती घेतलेली आहे. उपवासाची चकली बनवण्यासाठी आपल्याला खूप काही साहित्य लागणार नाही. तर या भाजणीमध्ये आपल्याला मीठ, मिरची पावडर आणि त्याबरोबर जिरेपूड हे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेतलं. त्यानंतर जिरे पावडर घेतलेली आहे. जिरे पावडर जर तुम्हाला यूज करायची नसेल तर तुम्ही अखंड जिरे वापरले तरी देखील चालेल. या ठिकाणी मी 1 टेबलस्पून होईल इतकी जिरे पावडर ॲड केलेली आहे. त्यानंतर आपल्याला लाल मिरची पावडर ॲड करायची आहे. या ठिकाणची माझी मिरची पावडर जी होती ती कलरसाठीची मिरची पावडर होती. त्यामुळं मी 2 टेबलस्पून होईल इतकी लाल मिरची पावडर जी आहे ती ॲड करून घेतलेली आहे. आता हे सगळे जिन्नस जे आहेत ते आपल्याला हातानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लगेचच आपण जर मळायला घेतलं त्याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन घालणार आहोत. त्याचबरोबर पाणी वापरणार आहोत. पण तत्पूर्वी आपण काय करतोय सगळं जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतोय म्हणजे ते एकाच ठिकाणी राहणार नाही, सगळीकडे ते व्यवस्थित लागलं जाईल. आता या ठिकाणी मी उपवासाची भाजणी जी आहे ती ऑलरेडी तयार करून घेतली होती. जर तुमच्याकडं उपवासाची भाजणी विकत मिळत असेल तुम्ही ती वापरली तरीही चालेल किंवा जर तुम्हाला घरी बनवायची असेल तर ती आपण घरी सुद्धा उपवासाची भाजणी बनवू शकतो. उपवासाची भाजणी बनवण्यासाठी जर तुमचं 2 वाटी वरी किंवा भगर असेल तर त्यासाठी अर्धी वाटी होईल इतका साबुदाणा आणि त्याचबरोबर अर्धी वाटी होईल इतका राजगिरा हे वापरायचं आहे. हे सगळं आपल्याला सेपरेटली व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे. नंतर त्याला पूर्ण गार होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण ते काय करू शकतो मिक्सरला बारीक करू शकतो किंवा घरगुती चक्कीवरून जरी तुम्ही ते दळून आणलं तरी देखील चालेल. जर तुम्ही ही भाजणी घरीच मिक्सरवर तयार करत असाल तर भाजणी जी आहे ते मिक्सरवर बारीक करून झाल्यानंतर आपल्याला मैद्याच्या चाळणीनं व्यवस्थित अशी चाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती आपल्याला वापरायची आहे. जेणेकरून आपल्याला चकलीला एकसारखं पीठ जे आहे ते मिळेल. कुठंही मध्ये मध्ये त्याचे दाणे असे राहणार नाहीत. आता हे सगळे जिन्नस जे आहेत ते मी सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे. सगळे जिन्नस मिक्स करतानाच मी एका बाजूला कढई जी आहे ती गरम करायला ठेवली होती. आपली भाजणी जी होती ती 4 वाटी होती. तर याच्यामध्ये आपण 4 टेबलस्पून होईल इतकं तेलाचं मोहन जे आहे ते घालणार आहे. तेल जे आहे ते आपल्याला चांगला धूर येईपर्यंत कडकडीत असं गरम करायचं आहे आणि त्यानंतरच आपण या सगळ्या मिक्स केलेल्या पिठामध्ये आपण ते ओतणार आहोत. तेलाचं मोहन वापरल्यामुळं चकली जी आहे ती खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. आता हे तेलाचं मोहन जे आहे ते मी सगळं आपण जे मिक्स करून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत. आता आपल्याला एका चमच्यानं हे तेलाचं मोहन या पिठामध्ये व्यवस्थित असं सगळीकडे लागेल या ह्याच्यासाठी आपण मिक्स करून घेतोय. सुरुवातीला आपण तेलाचं मोहन घातल्यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच आपल्याला त्याच्यामध्ये हात घालायचा नाहीये. थोडंसं गार झालं की त्यानंतर आपण काय करणार आहोत हातानं ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. चमच्यानं जरी आपण मिक्स केलं असेल तरी सगळं जे आहे ते व्यवस्थित मिक्स होणार नाही. काही वेळेला त्याच्यामध्ये थोड्याशा गाठी होण्याची शक्यता असते. त्यामुळं हातानं आपण सगळ्या गाठी ज्या आहेत त्या फोडून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते ॲड करायचं आहे. तेलाचं मोहन ॲड केल्यानंतर आपण जसं-जसं हातानं सगळं मिक्स करतोय, तसा-तसा त्याचा थोडाफार कलर जो आहे तो चेंज होताना दिसतोय. सुरुवातीला आपलं पीठ जे आहे ते पूर्ण व्हाईट असं दिसत होतं. आता थोडंसं ते काय दिसायला लागलेलं आहे, रेडिश दिसायला लागलेलं आहे. तर घातलेली आपण मिरची पावडर जी आहे ती इनफ आहे. आपल्याला चकली बनवताना ती टेस्टी बनवायची आहे, खूप तिखट अशी बनवायची नाही. त्यामुळं आपण जास्त कलरला इम्पॉर्टन्स देत नाहीये. तर अशा प्रकारे सगळे जिन्नस जे आहेत ते तेलाचं मोहन घातल्यानंतर चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर मी एका बाजूला पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे.
तर या ठिकाणी आपण सुरुवातीला घेताना ज्या वाटीनं आपण पीठ मोजून घेतलं होतं, भाजणी मोजून घेतली होती, त्याच वाटीनं मी पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपण भाजणी घेताना 4 वाटी होईल इतकी भाजणी घेतली होती. तर या ठिकाणी आपण आता पाणी घेताना सुद्धा मी 4 वाटी होईल इतकं पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी आपण ॲड करताना सगळं पाणी एकदम ॲड करायचं नाही आहे, तर थोडं थोडं करून पाणी आपण ॲड करणार आहोत. आणि इथं आपण गार पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. गार पाणी जर आपण वापरलं तर त्या पिठाला चिकटपणा येणार नाही. त्यामुळं आपल्याला चकली पाडणं जे आहे ते इझी होणार नाही आहे. त्यामुळं आपण पाणी वापरताना इथं आपण गरम पाणी वापरतोय. पाणी जे आहे ते खूप त्याला उकळी आणायची नाहीये. एक 70% होईल इतकं पाणी गरम झालं की ते आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. आता या ठिकाणी बघा मी थोडं थोडं करून पाणी जे आहे ते ऍड करतेय. संपूर्ण पीठ जे आहे ते मला मळून व्हायला जवळजवळ 3 वाटी होईल इतकं पाणी लागलेलं आहे. सगळं पाणी आपण एकदम ऍड केलेलं नव्हतं. त्याचबरोबर हे पीठ जे आहे ते आपल्याला घट्ट ठेवायचं आहे. आपली चकली होईपर्यंत नंतर ते पीठ पातळ होता कामा नये. यासाठी बघा मी अतिशय आता इथं तुम्हाला दिसत असेल की ते कोरडं कोरडं वाटतंय, पण अशाच प्रकारे आपण पिठाचे गोळे जे आहेत ते आपण करून घेणार आहोत. आणि नंतर जसं जसं आपण साच्यामध्ये ते तयार झालेलं पीठ भरणार आहोत, त्यावेळी आपल्याला परत मळून ते आपल्याला साच्यामध्ये भरायचं आहे. आणि थोडंसं आपण त्यावेळी पाणी लावलं तरीही चालेल. तर आता मी काय केलेलं आहे बघा, सगळे गोळे जे आहेत ते एकसारखे काय केलेले आहेत करून घेणार आहे आणि ते बाजूला ठेवणार आहे. उरलेल्या पिठापासून आता मी भाजणीचा जो आहे तो पहिला गोळा तयार करून घेणार आहे. या ठिकाणी पीठ मळताना आपण कुठेही गार पाण्याचा वापर करणार नाहीये. जे काही आपण पाणी गरम करून घेतलं होतं ते वापरूनच आपण पीठ जे आहे ते चांगलं मळून मळून घ्यायचं आहे. चांगलं मळून मळून घेतलं की त्याला काय होईल, एकसारखी आपली चकली जी आहे ती पाडली जाईल. कुठंही ती चकली मध्येच ब्रेक होणार नाही. त्यानंतर साच्यामध्ये भरण्यासाठी तो गोळा जो आहे तो मी चांगला मऊ करून घेतलेला आहे. आणि या बघा आता इथं बघू शकतोय आपलं पीठ जे आहे ते खूप पातळ असं नाहीये. पीठ खूप पातळ झालं तर चकलीला काटा पडणार नाही. त्यामुळे आपल्याला पीठ ठेवताना घट्ट असंच पीठ ठेवायचं आहे. यानंतर चकली बनवण्याचा जो काही साचा होता त्याला मी आतून थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे, जेणेकरून पीठ जे आहे ते साच्याला खूप असं चिकटून बसणार नाही. यानंतर तयार पीठ जे आहे ते आपण साच्यात भरून घेणार आहोत. साच्यात मी अर्धा भरेल एवढं पीठ जे आहे ते भरून घेतलेलं आहे. त्यानंतर एका प्लेटला थोडंसं तेलाचा हात पुसून घेतलेला आहे आणि या प्लेटवर आता आपण चकली जी आहे ती पाडून घेणार आहोत. खूप मोठी नाही, खूप लहान नाही, मीडियम आकाराची 3 ते 3.5 वेढे होतील इतकी चकली जी आहे ती आपण पाडून घेणार आहोत. आणि फायनली आपण चकलीचं शेवटचं टोक जे आहे ते देखील आपण मिटवून घ्यायचं, नाहीतर चकली आपली तेलात जी आहे ती सुटली जाण्याची शक्यता असते. अशा प्रकारे आपली चकली जी आहे ती पाडून तयार झालेली आहे. त्याला छानसा काठा देखील आलेला आहे. मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्याला चकलीचं पीठ जे आहे ते घट्ट ठेवायचं होतं. त्यामुळं आपला काटा जो आहे तो चांगला येणार आहे. चकली पाडेपर्यंत मी एका बाजूला तेल देखील गरम करायला ठेवलं होतं. तेल जे आहे ते चांगलं गरम झालेलं आहे. तेल गरम म्हणजे अगदी धूर निघेपर्यंत करायचं नाहीये. धूर निघेपर्यंत केलं तर चकली जी आहे ती करपली जाईल. तेल चांगलं गरम झाल्यानंतर चकली जी आहे ती आपण तेलात सोडलेली आहे. त्यानंतर लगेचच आपण चकलीला हलवणार नाहीये. तर चकलीवर मी काय केलेलं आहे, तेल जे आहे ते उडवलेलं आहे आणि त्यानंतर एक 2 मिनिटानंतर मी काय केलेलं आहे, चकलीची बाजू जी आहे ती पलटून घेतलेली आहे. दुसऱ्या बाजूने देखील चकली जी आहे ती आपल्याला छानशी अशी तळून घ्यायची आहे. चकली तळण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे. खूप गडबडीनं आपण गॅसची फ्लेम जर वाढवली तर चकली जी आहे ती आपली करपली जाईल, वरून तळली जाईल पण आतून कच्ची राहील. त्यामुळं आपल्याला चकली मीडियम फ्लेमवर व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे. या ठिकाणी मी एक एक अशी चकली तळणार आहे. जर तुम्हाला तुमच्याकडे तेलाची क्वांटिटी जर तुम्ही जास्त घेतली असेल तर काय होईल, एका वेळेला तुम्ही 2 किंवा 3 चकल्या सुद्धा सोडल्या तरी देखील चालेल. आणि चकली आपल्याला जी काय आपण बनवणार आहोत तर ती आपल्याला काय करायची आहे बघा, सगळ्या चकल्या एकदम अशा बनवून ठेवायच्या नाही आहेत, तर बनवत बनवत आपल्याला काय करायचं आहे, तळायचं आहे. तर अशा प्रकारे बघा आपली पहिली चकली जी आहे ती तळून तयार झालेली आहे. त्यातील तेल जे आहे ते आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये ती काढून घेणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चकलीचा आपला आकार जो आहे तो देखील छान आलेला आहे. त्याचबरोबर त्याचा काटा देखील छान उठलेला आहे आणि चकलीचा कलर बघितला तर तो देखील अगदी बाहेरच्या विकतच्या चकलीसारखा आलेला आहे. याचप्रमाणे आपल्याला इतर राहिलेल्या चकली सुद्धा आहेत त्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत.
जर तुमच्याकडे कोणी हेल्पिंग हँड असेल तर एकानं चकली आहे ती पाडायची आणि एकानं चकली आहे ती तळून घ्यायची. चकली तळण्यासाठी आपल्याला थोडेसे पेशन्स ठेवावे लागणार आहेत. खूप मोठ्या फ्लेमवर चकली तळायची नाहीये आणि चकली तळण्यासाठी वेळ लागणार आहे. चकली सोडल्यानंतर लगेचच त्याला चमचा लावायचा नाही, नाहीतर चकली जी आहे ती आपली तुटण्याची शक्यता असते. अशाच प्रकारे आपल्याला राहिलेल्या पिठापासून सगळ्या चकली आहेत ते तयार करून घ्यायच्यात. मी या ठिकाणी 4 वाटी होईल इतकी उपवासाची भाजणी घेतली होती. तर त्यापासून माझ्या जवळ-जवळ 30 या आकाराच्या चकली ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चकलीला काटा देखील अतिशय उत्तम असा पडलेला आहे. अशा प्रकारे आपण उरलेल्या सगळ्या चकली ज्या आहेत त्या आपण बनवून घेणार आहोत. तुम्ही देखील ही उपवासाची चकली जी आहे ती नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आजची ही उपवासाची चकलीची रेसिपी जी आहे ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.